या ठिकाणी आपण अजून एक सन्मान करतोय रुद्र योगीराज 11 विनर स्पोर्टचे संघमालक आदरणीय RD एडगे साहेब आणि सुरेशजी एडगे साहेब यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। विनंती आपला सन्मान स्वीकार करण्यासाठी मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत रुद्र योगीराज 11 विनर स्पोर्ट या संघाचे असणारे आदरणीय संघमालक RD एडगे साहेब आहे, सुरेशजी एडगे साहेब आहेत। विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। समीर केसरकर समालोचन कक्ष द्यायचं आहे। समीर केसरकर पंच 1 मिनिट। चला रुद्र योगीराज 11 विनर स्पोर्टचे संघमालक RD एडगे साहेब आणि सुरेशजी एडगे साहेब आपणास विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। सामना जर टाय झाला, इथून पुढे कोणताही सामना टाय झाला तर सुपर ओव्हरवरती निर्णय दिला जाईल, याची देखील नोंद सर्व संघांच्या खेळाडूंनी करून घ्यायची विनंती आहे। निलेशजी भरगडे साहेब आपल्या देखील या ठिकाणी सन्मान होतो। विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचा। पहिल्याच बॉलवरती जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळते आणि अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे। डॉट बॉलने सुरुवात झाली आहे। ओमकार चौगुले गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती अपील, फलंदाज मात्र बचावले। डॉट बॉलने सुरुवात झाली आहे या महत्त्वपूर्ण सामन्याची। क्वालिफायर 1 ला सुरुवात झाली मैदानावरती। तर संघमालक RD एडगे साहेब आपणास विनंती आहे आपला सन्मान होतवा सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचा आहे। नितेश रेड्डी यांना जीवनदान मिळालंय आणि हे जीवनदान मात्र महागात पडू शकतं। खूप मोठं जीवनदान नितेश रेड्डी यांना मिळालंय। एक धाव प्राप्त झाली आहे। क्वालिफायर 1 चा सामना मैदानावरती सुरू आहे। विनर स्पोर्ट संघाचे संघ मालक उपस्थित होत आहेत। हर्षद सर, संजय भाऊ कोकरे आपणास देखील विनंती आपण देखील यायचं आहे। चला संजय भाऊ कोकरे आपणास देखील विनंती आपण देखील यायचं आहे। पटक आपण पाहिला गणेश पाटील यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल। 7 धावा धावफलकावरती आहेत। नितेश रेड्डी यांना मिळालेलं जीवनदान तदनंतर आलेला षटकार आपण पाहिलाय गणेश पाटील यांच्या बॅटमधून। एकूण धावफलकावर धावा 7 चेक। चला या ठिकाणी शिवशंभू सुपर किंग कुंभावडी संघाचे संघमालक आदरणीय सुधीरजी गुरव साहेब आणि सुभाषजी चाळके साहेब आपणास देखील विनंती आपल्या देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतवा सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचं व्यासपीठाच्या समोर। आदरणीय श्री सुधीर भाऊ गुरव आणि आदरणीय श्री सुभाष भाऊ चाळके चला या। यावेळेस स्टार्ट बॉल सांगता होताना पाहायला मिळते। थोडा आवाज द्यायचा डीजे। शिवशंभू सुपर किंग्स कुंभावडी संघाचे संघमालक सुभाष भाऊ चाळके आणि सुधीर भाऊ गुरव आपणास विनंती आहे आपल्या देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतवा आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे।
यावेळेस देखील झेल ड्रॉप, दुसरा झेल सुटला नितेश रेड्डी यांचा आणि हे झेल मात्र उपद्रव ठरतील नक्कीच. एक धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती, 2 संधी निर्माण केल्या होत्या ओमकार यांनी, परंतु 2 झेल सुटले नितेश रेड्डी यांचे, 2 जीवनदानं मिळालीत आणि धावफलकावरती धावा आहेत 9. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न करावे लागतील मैदानावरती. एक षटकार गणेश पाटील यांच्या बॅटमधून आलाय. क्वालिफायर 1चा सामना मैदानावरती मात्र रंगताना पाहायला मिळतोय. SCL 2026 ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय शिवशंभू सुपर किंग्स कुंभवडी संघाचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय सुधीर भाऊ गुरव आणि सुभाष भाऊ साळके यांच्या ते या ठिकाणी उपस्थित नाहीये, त्यांच्याबद्दल या ठिकाणी सन्मान स्वीकारला जाईल. दादा कोकरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. क्रिकेट स्कोरर आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं विनंती आहे. क्रिकेट स्कोरर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. सामना सुरू करा. रन असेल ते ऍड होईल. या ठिकाणी अजून एक आपण सन्मान करतोय. संघ असणार आहे ठाणोबा भिडलाई 11. संघ मालक आहे कुमार समर्थ आलेकर आणि माननीय श्रीमान बाबासाहेब आलेकर साहेब यांच्या मालकीचा असणारा संघ, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. बाबासाहेब आलेकर साहेब या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारतील. सुरेशजी कोटकर साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. चला विनंती आहे आयोजक कमिटी सुरेशजी कोटकर साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. दोन जमंदानं मिळाली नितेश रेड्डी यांना. षटकार लगावला परंतु तदनंतर ते बाद होत आहेत. महत्वपूर्ण सफलता आली आहे. फलंदाज बाद, विकेट. चला आपण या ठिकाणी अजून एक सन्मान करतोय. संघ आहे स्वरा फायटर्स आणि संघाचे असणारे ओनर संघ मालक आदरणीय राजसाहेब साबळे आणि कुमारी स्वराताई साबळे यांचं देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतो. विनंती आहे आपल्या सन्मान स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. या सर्वच मान्यवरांना विनंती आपण सन्मान स्वीकार करण्यासाठी यायचं मित्रांनो. सुभाष पाटील मैदानावरती दाखल झालेत आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करत आहेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत बायकुल. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झाला मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावर धावा आहेत 23. 3 षटकार आतापर्यंत या डावामध्ये आलेत. एक षटकार सुभाष पाटील यांच्या बॅटमधून, एक षटकार गणेश पाटील यांच्या बॅटमधून आणि एक षटकार नितेश रेड्डी यांच्या बॅटमधून आलाय. इथे देखील विकेट आहे. कॉट बँड स्वरूपामध्ये गणेश पाटील देखील बाद होत आहेत. 2 मोठे शिकार
संकेत वायकुळे यांनी या षटकामध्ये केल्यात. जरूर 2 मोठे फटके आले, परंतु 2 महत्वाचे विकेट देखील मिळवल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत 23. संघ आहे कोटकर बॉईज आणि या संघाचे असणारे संघ मालक संपूर्ण कोटकर बंधू या ठिकाणी कोणी उपस्थित असेल त्यांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचे. चला संघ मालक कोटकर बंधू. आणि आदरणीय समीरजी केसरकर साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी कोटकर बॉईज कोटकर बंधू यांना आपण या ठिकाणी सन्मान द्यायचा आहे. चला समीर भाऊ केसरकर आपणास विनंती आहे. या ठिकाणी सुधीर भाऊ कुटकर आपणास देखील विनंती आपण देखील यायचा. सुधीर भाऊ कुटकर आपणास देखील विनंती आपण देखील यायचा व्यासपीठाच्या समोर. एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव प्राप्त होल्याने एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. ओमकार मेहतर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 3 साठी ओमकार मेहतर. फुलटॉस बोलवता बॅटच्या एजला लागला. रनआउटची संधी, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती चांगली कामगिरी करतात ओमकार मेहतर देखील. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावर धावा आहेत 25. ओमकार मेहतर गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 साठी. पुढचा बॉल यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न झालाय आणि एक धाव अगदी सहज उपलब्ध आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. पाठीमागच्या 3 बॉलवरती केवळ 3 सिंगल आल्यात. 26 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूने सोरा फायटर संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये केदार लिंकिंग्स गेळवडे. या 2 संघांदरम्यान क्वालिफायरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला आपण अजून एक ठिकाणी सन्मान करणार आहोत. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाले. संजय येडगे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2-2 क्षेत्ररक्षक झेल टिपतील. संकेत वायकुळ आणि आली विकेट. फलंदाज बाद. आणखी एक आपण पाहतो या स्पर्धेमध्ये एक मानाचा करंडक प्रथम क्रमांकाचा आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून सौजन्य झाले. आदरणीय श्री रमेश दादा बेले आणि श्री संतोष दादा जाधव यांचे देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आपणास देखील विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठासमोर यायचा. त्याचप्रमाणे या स्पर्धेनिमित्त द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला भेटला. आदरणीय श्री संदीप दादा घोलप यांच्या माध्यमातून आपल्याला भेटल्या गेलं. दादांना देखील विनंती आहे आपल्या देखील सन्मानाचा स्वीकार होता. सन्मान स्वीकार करण्यासाठी आपण यायचा. आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर चषक मॅन ऑफ द सिरीज चषक त्यांच्या माध्यमातून भेटला. आदरणीय श्री नितेश भाऊ वाळवणकर आणि आदरणीय श्री अनिकेत भाऊ केळसकर आपणास विनंती आहे आपला या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. सन्मान घेण्यासाठी यायचा आहे. चला अनिकेत भाऊ केळसकर. आदरणीय श्री अनिकेत भाऊ केळसकर यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतो. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मालिकावीर चषक आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून लाभली गेली आपल्याला. याच्यानंतर आपण सन्मान करतो ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज चषक लाभला. सौजन्य आहेत श्री अनिकेत दादा माने यांचे देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय.
या ठिकाणी आपण पाहतोय अनिकेत माने या ठिकाणी उपस्थित नाही, त्यांचा सन्मानाचा स्वीकार करतील योगेश दादा चव्हाण. योगेश भाऊ चव्हाण, आपणास विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचा. नवीन बॅट्समनचं नाव सांगायची विनंती आहे. हॅलो चेक. चला योगेश भाऊ चव्हाण आहेत का? विनंती सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचा. किरण किरण पाटील. त्याचप्रमाणे आपण पाहतो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज चषक सह्याद्री 11 जुगाई मेंबरला विनंती आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचंय. चला सह्याद्री 11 जुगाई मधील एक प्रतिनिधी या आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. उत्कृष्ट गोलंदाज चषक यांच्या माध्यमातून सौजन्य झालाय. सौजन्य सह्याद्री 11 जुगाई संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज चषक सौजन्य झालाय. तदनंतर आपण यानंतर सन्मान करणार आहोत. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक बेस्ट फिल्डर ट्रॉफी आपण पाहतोय यांच्या माध्यमातून सौजन्य झाली आहे. अद्विक सागर पाटील यांचं देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. सन्माननीय अद्विक सागर पाटील, आपणास विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्याकरता व्यासपीठाच्या समोर यायचा. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य झालाय अद्विक सागर पाटील, आपलं देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचा. चला सागर भाऊ पाटील, आपणास विनंती आहे आपण देखील शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचा आहे. तदनंतर आपण अजून एक सन्मान करतोय. या स्पर्धेमध्ये मालिकावीर साठी सायकल आपल्याला पाहायला भेटते. एक्सपोर्ट सायकल श्री आणि या ठिकाणी आपण 31 धावा 31. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मालिकावीरसाठी सायकल आहे त्यांच्या सौजन्यातून खऱ्या अर्थाने सौजन्य झाले. श्री सुभाष भाऊ आलेकर फौजी आणि श्री सिद्धार्थ पवार साहेब, आपल्या देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. विनंती सन्मानाचा स्वीकार करायचा. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज सायकल यांच्या सौजन्यातून सौजन्य झाले श्री संजय दादा शिंदे, आपल्या देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचा. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज सायकल यांच्या माध्यमातून सौजन्य झाले कैलासवासी सुरेश पाटील यांच्या स्मरणार्थ सुभाष पाटील आणि जयदीप तवलके, आपणच देखील विनंती आपल्याला देखील शुभ सन्मान होतोय. सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचा. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य झाला श्री प्रेम कस्तुरे साहेब, आपल्या देखील या ठिकाणी सन्मान होतोय. विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण व्यासपीठाच्या समोर यायचा. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मेडल्स यांच्या माध्यमातून सौजन्य झाला सार्थक सुरेश कोटकर, आपल्या देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सार्थक सुरेश कोटकर, आपला देखील सन्मान होतो. विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचा आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बॉल सौजन्य झालेत प्रशांत दादा पाटील आणि अंकुश दादा पाटील यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य झालेत. आपणास देखील विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
आणि या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य आपण पाहतोय किरण साहेब लटके, आपल्या देखील या ठिकाणी सन्मान होतोय. विनंती आहे की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य केला सुदेश दादा पाटील, आपल्या देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. त्याचप्रमाणे विशेष सहकार्य अभिषेक पानकर साहेब, आपल्या देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. विनंती आहे की आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. त्याचप्रमाणे विशेष सहकार्य पांडुरंग दादा हप्ते, आपल्या देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. आपणास ही विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती यायचा. त्याचप्रमाणे विशेष सहकार्य सुरेश दादा कोटकर, विशेष सहकार्य सुरेश दादा कोटकर, आपल्या देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. विनंती आहे आपल्या देखील सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. त्याचप्रमाणे विशेष सहकार्य सक्षम हप्पे, आपल्या देखील या ठिकाणी सन्मान होतो. आपणास देखील विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करायचा. विशेष सहकार्य सक्षम हप्पे, आपल्याला देखील विनंती आहे आपल्या देखील सन्मान होतोय. सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा. चेक बॉलर नेम. चाळीस धाव्यांचं लक्ष असेल. 40 इज द टार्गेट. चला आपण लवकर मैदानावरती उतरायचंय. बॅटिंग करणारी टीम. नवीन बॉल मैदानावरती पूर्वा विनंती आहे. चला 40 धाव्यांचं लक्ष आहे. 40 इज द टार्गेट. ओपनिंग पेअर मैदानावरती जाऊ द्या विनंती आहे. नंदकुमार बारसकर आणि त्यांच्या जोडीने ओमकार चौगुले मैदानावरती पोहोचतायत. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 40 धाव्यांचं लक्ष आहे. क्वालिफायर 1च्या या सामन्यामध्ये इथून मात्र 40 धावा बनवल्या जातील का हे देखील पाहायचंय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर गाव, सन्माननीय उद्योजक प्रतीकजी पिशेकर आणि मयूरजी पिशेकर साहेब यांच्या मालकीचं हे मैदान आपण पाहतोय. आणि या मैदानावरती सुरू असणारी स्पर्धा SCL आपल्याला पाहायला मिळते. सह्याद्री क्रिकेट लीग 2026 आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. विनर स्पोर्ट आणि शौर्य ब्लास्टर दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी यायचे. एलिमिनेटरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय अगदी काही वेळामध्ये. हॅलो चेक. हॅलो प्रेमजी कस्तुरी, आपणास विनंती आहे व्यासपीठावरती यायचं.
चला प्रेम कस्तुरे विनंती आहे मैदानावरती या. यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत, जे टिपला जाईल. नंदकुमार बारसकर शून्यावरती बाद होत आहेत. विकेट, फलंदाज बाद संजय एडगे. लॉक करण्याचा प्रयत्न, इनफिल्ड चढून खेळतायत आणि जबरदस्त टायमिंग पाहायला मिळत आहे. मिड ऑफला बीट केलंय, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल जाईल, सीमारेषे पार, चौकार. डेड बॉलची घोषणा पंचांना केली आहे. अपील झाली हलकीशी, परंतु शेवटचा बॉल डॉट आलाय. 6 धावा केवळ धावफलकावरती आहेत. आता बॉल मात्र उरलेत 18 आणि 18 बॉल मध्ये आवश्यकता असणार आहे 34 धाब्यांची. 18 बॉल 34 धाब्यांची आवश्यकता आहे. क्वालिफायर 1चा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. यानंतर एलिमिनेटरचा सामना, जो संघ पराभूत होईल तो मात्र थेट या स्पर्धेच्या बाहेर पडेल. परंतु जो संघ विजय होईल, हा जो सामना सुरू आहे ना, या सामन्यामध्ये पराभूत होणाऱ्या संघासोबत त्या संघाला खेळावं लागेल. लीग फॉर्मॅटचा आपण मॅचेस पाहिल्या, आता मात्र नॉकआउट स्टेज पर्यंत आपण पोहोचलो. क्वालिफायर 1चा सामना मैदानावरती सुरू आहे आणि पुढची मॅच खऱ्या अर्थानं नॉकआउट स्वरूपाची तुम्हाला पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावरती, 18 बॉल मध्ये 34 धाब्यांची आवश्यकता. अभिषेक गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी ज्यांचं प्रेम आपल्या देशावरती आहे आणि तसंच क्रिकेटवरती देखील राहिले, शाहवाडी तालुक्याचा असणारा एक अभिमान जर आपण पाहतोय फौजी सुभाष भाऊ आलेकर यांचं देखील या ठिकाणी आणि सुभाष भाऊ आलेकर आणि सिद्धार्थ दादा पवार यांचं देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. जसं देशावरती प्रेम केलंय ना, तसंच क्रिकेटवरती देखील प्रेम केलंय आणि खरं तर आपला या शाहवाडीचा असणारा हा अभिमान आहे. यांच्या माध्यमातून आपल्या शाहवाडीची मान खऱ्या अर्थानं जगामध्ये आपण उंचावू शकतो आणि अभिमानाने देखील चालू शकतो. साहेबांचा या ठिकाणी आपण या ठिकाणी शुभ सन्मान केलाय. साहेबांना एक विनंती आहे की जसं सहकार्य तुम्ही आता केलंय ना, इथून पुढे अशी सहकार्य राहाल हीच अपेक्षा बाळगतो. चला फ्लड लाईट्स ऑन करायच्यात, विनंती आहे फ्लड लाईट्स आपण ऑन करा. लाईट ऑन करायच्या आहेत.
रणजित भाई चला लाईट ऑन करा विनंती आहे. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण अजून एक शुभ सन्मान करणार आहोत. स्पर्धा आशिष यशस्वी होत नाहीये त्यासाठी आणि नाव देखील असंच मोठं होत नाहीये. तळागाळामध्ये जाऊन काम करावं लागतं. ते काम केलं आमच्या सुरेशदादा खोटकर यांनी. त्यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. या ठिकाणी सागर भाऊ ठाकरे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देणार आहोत. या ठिकाणी सूर्यजी कोटकर साहेबांना शुभ सन्मान. खरंच अगदी तळागाळामध्ये जाऊन काम करणारं नेतृत्व आपण पाहतोय या ठिकाणी सूर्यजी कोटकर साहेब. चला सार्थक कोटकर आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. चला विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचा आहे. चला सार्थकजी कोटकर स्केटिंग चॅम्पियन आहेत ते सार्थक कोटकर. जबरदस्त फटका आपण पाहतोय. पॉइंट रिजन मध्ये संजय एडगे यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. एका धावेने धावफलक पुढे दिला. 11 धावा धावफलकावरती. पेन रिलीफ स्प्रे कोणाकडे आहे विनंती आपण जमा करायचंय. कोणाकडे आहे का चेक. आपण जे या स्पर्धेमध्ये टी शर्ट पाहतोय ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सौजन्य झाला, ज्याच्या वेळी आयोजकांनी त्यांच्याकडे शब्द टाकला त्यावेळी तो शब्द कधीच पडला नाही. आदरणीय श्रीमान अरुणजी पवार साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला टी शर्ट सौजन्य झालाय. खरं तर टी शर्टने या स्पर्धेला एक वेगळी शोभा आली आहे. वेगवेगळ्या कलरचे टी शर्ट आणि त्या टी शर्टने या स्पर्धेला रंग भरण्याचं काम केलंय. आदरणीय अरुणजी पवार साहेब आपल्या देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. अरुणजी पवार साहेब आपणास विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती यायचा. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. शर्थीचे प्रयत्न बॉलला रोखण्यामध्ये यश. कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकांचं. जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळालेत. 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल.
15 धावा धावपलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावपलकावरती आहेत. ज्यावेळेस बॅकफुटला गेलेत, खाली क्षेत्र निवडलंय, जबरदस्त फटका, क्या बात आहे. ओमकार चौगुले बॉल सीमारेषे पार, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डर स्ट्रोक, चौकार. थँक्यू डीजे. चला बंटी भाऊंच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी अरुणजी पवार साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. त्यांच्या माध्यमातून अगदी या स्पर्धेसाठी टी शर्ट आपण पाहतोय वेगवेगळ्या रंगाची, आणि या टी शर्टनेच खऱ्या अर्थानं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं रंग भरलाय. तेच अरुणजी पवार साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. धन्यवाद साहेब. असं सहकार्य पुढील देखील सीझन मध्ये राहील अशीच अपेक्षा बाळगतो, आणि धन्यवाद तुमचं पुन्हा एकदा, तुम्ही हे सहकार्य केलंय. एकवीस धावा धावपलकावरती आहे. 21 रन्स ऑन दी स्कोर. 21 धावा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि पुढच्या 2 षटकांमध्ये 19 धाब्यांची आवश्यकता आहे. ओके घ्या. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं अगदी तळागाळामध्ये जाऊन काम करणार नेतृत्व आपण पाहिलंय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे असणारे आधारस्तंभ खऱ्या अर्थानं स्पर्धाच्या एक दिवस अगोदर रात्री येऊन सरांनी देखील उल्लेख केला की मैदानाची पाहणी केली बाबा स्वालेकर साहेबांनी, आणि खरं तर आधारस्तंभ आहे असोसिएशनचे, आणि एक महत्वाची कामगिरी राहिली त्यांची, आणि त्यांनी संघ देखील या स्पर्धेमध्ये जाहीर केला. संघाचं नाव आहे ठाणोबा विठलाई ठाणेवाडी. या संघाचे असणारे संघ मालक श्री बाबासो आलेकर साहेब SCA आधारस्तंभ यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. विनंती आहे की आपण आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. समोर फोर्स केला, लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑन, त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषे पार. संजय एडगेंच्या बॅट मधून षटकार, 6 धावा. सत्तावीस धावा धावपलकावरती आहेत. संजय एडगे यांच्या बॅट मधून एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. 27 ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, वाईड बॉल खेळतायत. वाव क्या बात आहे. योगीराज बोटेरे जबरदस्त अंपायरिंग पाहायला मिळते. 28 धावा धावपलकावरती आहेत. 12 धाव्यांची आवश्यकता आहे. पुनरागमन करावं लागेल. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. नितेश रेड्डी गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल वाईड, तिसरा बॉल जो डिलिव्हर केला तो डॉट आलाय. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. आणखी एक बॉल डॉट. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले. पॉइंट रिजन मध्ये एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. 29 रन्स. 40 धाव्यांचं लक्ष्य क्वालिफायर 1 मध्ये. दुसरी संधी मिळणार आहे दोनही संघांना, परंतु पहिल्याच संधीमध्ये असं म्हणतात ना, जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देते. यावेळेस मात्र संधी आहे, इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, हवेत तर बॉल गेला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या खेळाडूच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषे पार. मस्त कदस्त तिथे विकेट, सीमारेखा के बाहर, षटकार.
मिळणार आहे. यावेळेस मात्र इथे 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 हवेत बॉल, पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा विकेट मिळवली. गणेश पाटील यांनी पाठीमागच्या सामन्यामध्ये 9 धावा डिपेंड केल्या होत्या आणि या सामन्यामध्ये सुरुवातीच्याच बॉलवरती विकेट मिळवली. फलंदाज बाद, 5 बॉल 5 धावे. सांगतोय जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. प्रयत्न करावे लागतील. इथून देखील दोनही संघ संघर्ष करतायत. 5 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता आहे. 2 विकेट नंतर दबाव वाढलाय. 7 बॉल 5 ची मॅच आता 5 बॉल 5 वरती आली आहे. हा खेळ क्रिकेटचा आहे मित्रांनो. इथे मात्र प्रत्येक प्रेडिक्शन फेल आहे. बॅकफूट लागलेत यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न, रन आउटची संधी होती आणि नॉट आउट पंचांनी कळवलंय. 4 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता आहे. आमच्या तीनही पंचांचं कौतुक केलं पाहिजे. आमचे पंच सन्माननीय दत्तात्रेय कडव सर, सन्माननीय योगराज बुटेरे सर आणि सन्माननीय भारतजी भगत सर, तिघांचंही कौतुक झालं पाहिजे. अतिशय चांगली भूमिका काल मात्र कुणाल पेनकर यांनी देखील निभावली, त्यांचं देखील कौतुक. आणि आजच्या दिवसामध्ये सर्व पंचांचं कौतुक आहे. ANP लाईव्हची टीम, DJ महेश भोईर आणि त्यांची टीम, त्यांचं देखील कौतुक आहे. सन्माननीय या मैदानाचे मालक पिशेकर ब्रदर्स, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक आहे. आणि पुढचा बॉल या ठिकाणी डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आमचे समालोचक मित्र सन्माननीय हर्षजी पवार सर, त्यांचं देखील कौतुक आहे. डॉट बॉल आलाय. तीन बॉल 4 धाब्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. गणेश पाटील अप्रतिम गोलंदाजी करतायत. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील प्रभाव त्यांनी टाकला होता. 3 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता आहे. स्ट्राइक एंड वरती सुनील पाटील आहेत. एका धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 1 धाव इथे पूर्ण झाली आहे. आता बॉल उरले 2 बॉल मध्ये 3 धाव्यांची आवश्यकता आहे. मित्रांनो, सामना कोणी जिंकू द्या, परंतु गणेश पाटील साठी एकदा सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीची गोलंदाजी केली आहे. 6 बॉल मध्ये 5 धाव्यांची आवश्यकता असताना गणेश पाटील प्रभावित करतायत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. महत्वपूर्ण सामन्यामध्ये पाठीमागच्या सामन्यामध्ये 9 धावा डिपेंड केल्या होत्या याच गणेश पाटीलने आणि सामना पुन्हा एकदा इथे मात्र 2 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता होती. ओमकार चौगुले मैदानावरती होते, परंतु आता सामन्याने पुन्हा एकदा रंग बदललेत. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरवरती निर्णय दिला जाणार आहे. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 3 धाव्यांची आवश्यकता. जे प्रेक्षक मात्र बसले होते ते उभे राहिलेत आणि जे प्रेक्षक आता उभे होते ते अगदी स्वतःच्या पायांच्या बोटावरती उभे राहिलेत. प्रत्येक जणाचं लक्ष आता या सामन्याकडे लागलंय. बॉल उरले 2 आणि 2 बॉल मध्ये 3 धाव्यांची आवश्यकता आहे. कोणता संघ पहिल्यांदा फायनल मध्ये जाईल, पहिली संधी ती का सोडायची आहे. 2 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता. एका धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि वेगाने 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. तिसरा देखील धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे, परंतु हा प्रयत्न अंगलट देखील येऊ शकतो आणि आलाय देखील. आता मात्र एका धावेची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 1, धावेची आवश्यकता आहे एका. स्कोर्स आर लेवल. सामन्यामध्ये तुम्हाला एकाच सामन्यामध्ये थ्रिलर पाहायला मिळालाय. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते आणि पैसा वसुला सामना. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. या मैदानाचा इतिहास आहे. इथे मात्र 6 बॉल मध्ये 1 धाव देखील डिपेंड झाली आहे. आता पाहूयात काय होईल या सामन्यामध्ये. सर्वांच्या अप्रतिम सामना मैदानावरती रंगतोय आणि 1 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. कोणता संघ पहिल्यांदा फायनल मध्ये जाईल, हरल्यावरती दुसरी संधी आहे. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. 1 बॉल
एका धावेची आवश्यकता. सामन्याची रोमांचकता आता शिगेला पोहोचली आहे आणि ती शिगेला पोहोचलेली रोमांचकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. एक बॉल एका धावेची आवश्यकता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल आणि एक धाव. कोणता संघ इथून मात्र पहिल्यांदा फायनल मध्ये पोहोचेल? स्वरा फायटर्स की केदारलिंग किंग्स गेळवडे? एक बॉल एका धावेची आवश्यकता मैदानावरती. स्वरा फायटर्स इन टू दी फायनल. पहिली टीम मिळाली आहे जी फायनल मध्ये पोहोचली आहे. मैदानावरती सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. वाव, जबरदस्त सेलिब्रेशन मैदानावरती पाहायला मिळालंय आणि स्वरा फायटर्स हा संघ फायनल मध्ये पोहोचलाय. अभिनंदन टीम.